नमस्कार मित्रांनो. आज आपल्या पुढे मी पसायदान आणि त्याचं संस्कृतमध्ये केलेलं भाषांतर आपल्या पुढे सादर करीत आहे. खरं म्हणजे कोळशातनं हिरा सापडतो असं म्हणतात. इथे मला रद्दीतून हा कोहिनूर हिरा सापडलेला आहे. पसायदानाचं संस्कृत भाषांतर आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही आलं, पण हा एक असा अनमोल हिरा मला मिळाला की त्या अंकाचं नाव आहे समन्वय. पण तो अंक कधीचा आहे, कुठून प्रकाशित झाला आहे, काही माहिती मिळत नाही. फक्त पसायदानाचं प्रसाददान म्हणून केलेलं भाषांतर आणि त्याचे कवी प्राध्यापक डॉक्टर रा ल जोशी यांनी हे केलेलं भाषांतर आहे. किती वर्षाचं आहे काही माहिती नाही, पण अप्रतिम लेखन असल्यामुळे आणि हा साहित्याचा एक ठेवा असल्यामुळे मी आपल्या पुढे सादर करीत आहे. या ठिकाणी फक्त 3रं आणि 5वं कडवं हे 3 ओळीचं घेतलेलं आहे. म्हणजे एक कडवं कमी करून मूळ पसायदानाची जी 9 कडवी आहेत त्याऐवजी इथे 8 कडवी झालेली असून त्यामध्ये 3ऱ्या आणि 5व्या कडव्यामध्ये एक ओळ वाढवून अर्थगर्भ केलेली असे. पहा, तुष्यतु ज्ञान यज्ञेन देवो विश्वात्मको अधुना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. याचं हे भाषांतर पहा. तुष्यतु ज्ञान यज्ञेन देवो विश्वात्मको अधुना तुष्ट्वा दद्यात् सोऽपि मह्यं प्रसादं दानरूपकम्. दौर्जन्यं दुर्जनानां हि नाशयामातु सर्वदा सत्कर्मणि रतिस्तेषां वर्धताम् अभिवर्धताम्. जायताम् अनुरागो हि प्राणिनां च परस्परं पापात्मतिमिरं नश्येत् सधर्मात्मरविं तथा विश्वं पश्यतु सर्वस्य यथा वाञ्छनम् आप्नुयात्. संघस्येश्वर भक्तानां मांगल्यम् अभिवर्षताम् दर्शनं सर्वभूतोभ्यो जायतां नित्यमेव हि. चलत् कल्पतरुरूपायं ग्रामश्चिन्तामणिश्चरन् शशी लाञ्छनहीनश्च ब्रुवाणो अमृतं सागरः. तापशून्यश्च मार्तण्डो भक्तसंघो अयम् अद्भुत. सज्जनाः सर्वलोकानां बन्धुत्वं धारयन्तु ते. संक्षिप्तं यदि वक्तव्यं सर्वे सन्तु सुखान्विताः. भजन्तु च परं देवम् आदिनं हि निरन्तरं. ग्रंथोपजीविनो मेयं लोकोऽस्मिंश्च विशेषतः दृष्ट्वाश्चान्दृष्टरूपस्य विजयो जायतां सदा. एवं उक्ते गुरुर्भूते प्रसादो अयं भविष्यति वरेणानेन संजातो ज्ञानदेवो मुदान्वितः. बघा, किती प्रत्ययकारी आणि अर्थगर्भ असं भाषांतर आपल्याला आज मिळालेलं आहे. आपण त्या प्राध्यापक डॉक्टर रा ल जोशी यांना हे समर्पित करूया आणि आपण या संस्कृत प्रसारदानाचा आनंद घेऊया. ज्यांना कोणाला हे गाता येईल त्याने ते अवश्य गावे आणि अजरामर करावे. कारण पसायदान हे ज्ञानेश्वरांचं अजरामर असं मागणं असून ते संस्कृत रूपामध्ये आपल्या पुढे आलेलं आहे. धन्यवाद.